असं म्हणतात की प्रार्थना किंवा देवाचा धावा तुम्हाला संकट काळासाठी तयार ठेवतात आणि तुमचे रक्षण करतात. तुमच्या प्रार्थना नाहीत तर तुमच्या विरुद्ध शत्रू लढाया जिंकू शकतो. संकट काळी आपण देवाचा धावा करता काय? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपासना. सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, या दिवसांमध्ये आपण संकट काळाविषयी अनेक वेळा अध्ययन केले आहे. आपणास ठाऊक आहे की आपल्यावर संकट येऊ नये असे अनेकांना वाटते, कारण संकटांमुळे आम्हाला तोटा आहे. त्यामध्ये आमची सहनशक्ती पडताळली जाते. अशा वेळेस आम्ही इतरांची म्हणजे मित्र, नातेवाईक यांची मदत जरी घेतली तरी उपयोग होत नाही. मग अशा वेळेस आम्ही कोणाची मदत घ्यावी? कोण आम्हाला सहाय्य करेल आणि का सहाय्य करेल? या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हेच आपण आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोतनो, आज आम्ही स्तोत्रसंहिता 27 अध्याय ह्याच्या पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. आम्ही पाहिलं की कशा प्रकारे दाविदाने आपल्या जीवनामध्ये एकच ध्येय ठेवले होते, एकच गोष्ट त्याने परमेश्वराजवळ मागितली होती. त्याने म्हटले की प्रभू, आयुष्यभर माझी तुझ्या घरात वस्ती व्हावी. त्याची इच्छा होती की त्याने परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहावे, त्याच्या मंदिरात त्याचे ध्यान करावे. श्रोत्यानो, आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्हाला परमेश्वराला महत्वाचे आद्यस्थान द्यायचे आहे. पुष्कळदा आम्ही हे विसरून जातो. आमच्या सर्व सुखाचा उगम प्रभू परमेश्वर आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना मत्ते शुभवर्तमान 6 अध्याय 31 ते 33 या वचनांमध्ये सांगितले, यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत काळजी करीत बसू नका, कारण ही सर्व मिळविण्यास विदेशी लोक खटपट करीतात. या सर्वांची तुम्हास गरज आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्यास ठाऊक आहे. तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवायची खटपट करा, म्हणजे त्याबरोबर ती ही सर्व तुम्हास मिळतील. प्रिय श्रोत्यांनो, मार्था व मरिया या 2 बहिणींची गोष्ट तुम्हाला माहीतच असेल. मार्थेला स्वयंपाकाची, घरातल्या कामाची इतकी काळजी पडली होती की तिला येशू ख्रिस्तापासून जीवनी वचन ऐकण्यासाठी वेळ नव्हता. आणि ते वचन ऐकणाऱ्या आपल्या बहिणीविषयी तिने तक्रार केली. पण प्रभू येशूने तिला म्हटले, मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोड्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिसपासून घेतला जाणार नाही. श्रोत्यानो, ती एक गोष्ट म्हणजे परमेश्वराची प्राप्ती होय. दावीद आमच्या दृष्टीने महापातकी असेल, पण तरीही तो देवाला प्रिय होता, कारण दाविदाचे परमेश्वरावर अतूट अढळ असे प्रेम होते. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी त्याची अविरत धडपड होती. तेच त्याच्या जीवनाचे ध्येय होते. राजा असूनही जगज्जेता सम्राट बनण्याची त्याची महत्वाकांक्षा नव्हती, तर जो सर्व उत्तम गोष्टींचा उगम आहे त्या परमेश्वराचे मनोहर रूप न्याहाळणे, त्याचे ध्यान करणे ही दाविदाची महत्वाकांक्षा होती. दाविदाला तुमच्या बाजूला उभे केले तर तुमची आध्यात्मिक उंची किती आढळेल? 27 स्तोत्र 5, 6 आणि 7 या वचनांमध्ये तो म्हणतो, कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपून ठेवील, मला तो आपल्या डेऱ्याच्या गुप्तस्थळी ठेवील. तो मला खडकावर उचलून ठेवील. आता सभोवतालच्या माझ्या वैऱ्यांपुढे माझे मस्तक उन्नत होईल. त्याच्या डेऱ्यात मी उत्सवपूर्वक यज्ञ करीन. मी गायनवादन करीन, परमेश्वराचे गुणगान गाईन. मी उच्च स्वराने तुझा धावा करीत आहे. हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर, माझी याचना ऐक. श्रोत्यानो, मोशेला परमेश्वराने जो निवास मंडप उभारायला सांगितला होता, त्याचे अत्यंत गुप्त स्थळ म्हणजे
अत्यंत पवित्र स्थान अगदी आतमध्ये होते. दावीद या ठिकाणी म्हणत आहे की संकटाच्या समयी परमेश्वर त्याला त्या अत्यंत गुप्त व पवित्र स्थानामध्ये लपवून ठेवेल. या अत्यंत पवित्र स्थानात फक्त मुख्य याजकाला जाण्याची परवानगी होती, तेही वर्षातून एकदा. त्या पवित्र स्थानामध्ये देवाच्या कराराचा पवित्र कोश होता. त्या कोशाच्या पेटीच्या सुंदर झाकणाला दयासन असे नाव देण्यात आले होते, जे सोन्याने मढलेले होते व याजक त्यावर अर्पणाचे रक्त शिंपडत असे. आजच्या आमच्या काळात प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचे रक्त सांडवल्यामुळे आम्हाला त्या दयासनाकडे जाता येते व तेथे तो आम्हाला संकटांपासून लपवतो. 7वे वचन आपण वाचलेले आहे. आज येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आम्हाला दयासन सापडले आहे. त्या गुप्त स्थळी दया होती. परमेश्वराने ती गुप्त जागा आमच्याकरिता तयार केली आहे, ज्या ठिकाणी देवाची दया, त्याची कृपा आम्हाला प्राप्त होते. श्रोत्यानो, जर आम्ही त्या मंदिराचे निरीक्षण केले तर आम्हाला दिसेल की त्या मंदिरात एक वेदी होती, जी येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाविषयी सांगते. त्याच्या अतुलनीय अर्थात परमेश्वराच्या अतुलनीय कृपेचे आम्ही भागीदार येशू ख्रिस्ताच्या द्वारे होऊ शकतो. आता आपण 8वे वचन वाचूया. स्तोत्रसंहिता 27 अध्याय 8वे वचन. माझे दर्शन घ्या असे तू म्हटले, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी आम्हाला दाविदाच्या मनातली इच्छा कळते. दावीद व परमेश्वर यांचे नाते फार सुंदर आहे. ते पती पत्नीच्या नात्या इतके दृढ व जवळचे आहे. जसे विवाह म्हणजे स्त्रीला आर्थिक आधार व पुरुषाला फुकटची स्वयंपाकीन मिळते असे नाही, तसेच आमचे व परमेश्वराचे नाते पती पत्नीच्या प्रीतीच्या नात्यासारखे आहे. आणि जसा पती पत्नीवर प्रीती करीतो, तसेच परमेश्वर आमच्यावर प्रीती करतो. त्याने पहिल्यांदा आमच्यावर प्रीती केली म्हणून आम्ही त्याच्यावर प्रेम करतो. अशाच प्रकारे दावीद व परमेश्वर यांचे नाते होते. 27वे स्तोत्र 9वे वचन पहा. तू आपले मुख माझ्या दृष्टीआड करू नको. तू आपल्या सेवकाला रागाने दूर घालू नको. तू माझे सहाय्य होत आला आहेस. हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नको, मला सोडू नको. जेव्हा दाविदाने श्रोत्यानो पाप केले, तेव्हा परमेश्वराने आपल्यापासून मुख लपवणे म्हणजे त्याच्या शांतीला, आनंदाला मुकणे काय असते हे दाविदाला कळून चुकले. म्हणून तो परमेश्वराला कळकळीने विनंती करीत आहे की तू माझा त्याग करू नकोस, तू आपले मुख माझ्यापासून लपवू नकोस. 10वे वचन. या वचनाचा मतितार्थ हा आहे की जरी आमच्या जन्मदात्या आईवडिलांनी काही कारणास्तव आमचा त्याग केला, आमच्याकडे पाठ फिरवली, तरी परमेश्वर आमचा त्याग करणार नाही. परमेश्वर यशायाचे पुस्तक 49वा अध्याय 15 आणि 16 वचनांमध्ये आपल्या लोकांना अभिवचन देऊन म्हणतो. यशायाचे पुस्तक 49 अध्याय 15 आणि 16 वचने. स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. पहा, मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेविले आहे. श्रोत्यानो, दाविदाचा भरोसा या प्रेमळ प्रभू परमेश्वरावर होता. 11 आणि 12 वचने पुढे आम्हाला सांगतात. हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव. लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत, म्हणून मला धोपट मार्गाने ने. माझ्या शत्रूंच्या इच्छेवर मला सोपवू नको, कारण खोटे साक्षीदार व निष्ठुरपणाचे फुतकार टाकणारे माझ्यावर उठले आहेत. कित्येकदा आमच्या चुका काढण्यासाठी, आमच्यावर टीका करण्यासाठी आमचे शत्रू आमच्यावर टपून बसतात. परंतु अशा वेळेस परमेश्वर दाखवतो त्या मार्गाने चालणे फार सुरक्षित आहे. तो आपल्या दयेने आम्हाला आमच्या शत्रूंसमोर पडू देत नाही. 13वे वचन पुढे वाचूया. ह्या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करेल. आज सुद्धा जगात आम्हाला परमेश्वराचे चांगुलपण पाहावयास मिळते. दाविदाच्या प्रार्थना परमेश्वराने ऐकल्या व त्याची देवावरची श्रद्धा अधिक दृढ झाली. 14वे वचन. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिंमत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. श्रोत्यानो, आमची भीती, आमचा घाबरटपणा तेव्हाच दूर होईल जेव्हा आम्ही परमेश्वराची प्रतीक्षा करू, खंबीर हो. जेव्हा आम्ही असे करू, तेव्हा देव आमची मने मजबूत करेल. या स्तोत्राद्वारे परमेश्वराने आज जे काही आम्हाला शिकवले ते आम्ही नीट लक्षात ठेवले तर आयुष्यातल्या सर्व संकटांना धैर्याने समोर जाण्यासाठी आम्ही खंबीर होऊ.
आता आपण 28व्या स्तोत्राचा अभ्यास करणार आहोत. संकटाच्या वेळेस परमेश्वराचा धावा ही या स्तोत्राची मध्यवर्ती कल्पना आहे. या प्रार्थनेमध्ये आपल्या शत्रूंना कठोर शासन केले जावे अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच भावी सुटकेविषयीच्या विश्वासाने स्तुती देखील करण्यात आली आहे. पहिलं वचन, 28वा अध्याय, पहिले वचन वाचूया. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करीतो. माझ्या दुर्गा, माझे न ऐकलेसे करू नको. तू माझ्याशी मौन धरिल्यास गर्तेत पडणाऱ्यांसारखी माझी गती होईल. पूर्वीच्या काळात किल्ले व दुर्ग यांचे केवढे महत्त्व होते हे आपल्याला माहीतच आहे. इस्रायलला खडकाविषयी माहीत होते. इस्रायलांनी त्याला नाकारले. मोशेने म्हटले, इस्रायल परमेश्वराला विसरला. ज्याने त्याला रचले त्यांनी त्याला कमी लेखले. त्याच्या तारणदुर्गाला त्यांनी कमी लेखले. खडकावर आम्ही उभे राहू शकतो. मजबूत असा पाया आम्हाला मिळतो. आज एका विश्वासणाऱ्या व्यक्तीला खडक काय आहे ते माहीत आहे. प्रेषित पौल करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय आणि 11व्या वचनात लिहितो, येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्यापासून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. श्रोत्यांनो, शत्रूंपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एक अत्यंत सुरक्षित असलेले ठिकाण आणि दावीद परमेश्वराला त्याचा दुर्ग असे म्हणत आहे. याविषयी पवित्र शास्त्र आम्हाला 34वे स्तोत्र 22व्या वचनात सांगते की परमेश्वराचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र होत नाही. अशा या आपल्या आश्रयाने आपल्याला फजित करू नये अशी दाविदाची कळकळीची प्रार्थना आहे. त्याला ठाऊक आहे की त्याचा हा आश्रय जर त्याच्या मदतीस आला नाही तर त्याचा नाश होईल. स्तोत्रसंहिता 28 अध्याय आणि 2ऱ्या वचनात तो म्हणतो, मी तुझा धावा करीतो, तुझ्या पवित्र गाभाऱ्याकडे हात वर करीतो, तेव्हा माझी दीन वाणी ऐक. या ठिकाणी पवित्र गाभारा म्हणजे परमेश्वराच्या निवास मंडपातील दयासन. आज आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त हे ते दयासन आहे आणि त्याच्या नावात आम्ही परमेश्वराजवळ जर काही मागू तर तो आम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. परमेश्वर प्रार्थना ऐकणारा देव आहे. तो खरा व जिवंत प्रभू देव आहे आणि तो आपल्याला प्रार्थनेची उत्तरे देणार आहे. हा दाविदाचा विश्वास आहे, म्हणून तो 6 ते 9 या वचनांमध्ये देवाचे गुण गौरव करतो. पाणी द्या आणि
6 ते 9 वचने वाचूया. 28वा अध्याय 6 ते 9 वचने. परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने माझी दीन वाणी ऐकली आहे. परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे. त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेविला आणि मी सहाय्य पावलो. म्हणून माझे हृदय उल्हासते. मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन. परमेश्वर आपल्या लोकांचे सामर्थ्य आहे. तोच आपल्या अभिषिक्ताचा तारणदुर्ग आहे. तू आपल्या लोकास तार, आपल्या वतनाला आशीर्वाद दे. त्याचा प्रतिपाळ कर, त्या सदोदित वाहून ने. श्रोत्यानो, परमेश्वर सर्व सामर्थ्यशाली आहे. त्याचे सामर्थ्य मानवी बुद्धी सामर्थ्यापलीकडचे आहे. तो त्याच्या लोकांसाठी संरक्षण करणारी ढाल आहे. तो विश्वासास पात्र आहे. तो आपली अभिवचने पूर्णत्वास नेणार आहे. कधी कधी आम्ही म्हणतो, काय तो माझे सामर्थ्य आहे, माझे संरक्षण आहे, तो आमची प्रार्थना ऐकतो. मग प्रार्थना ऐकल्यानंतर तो काय करतो? दावीद म्हणतो की मी गीत गाऊन तुझी स्तुती करेन. त्याची स्तुती करणे, त्याचे आभार मानणे आम्ही विसरायला नको. तो त्याच्या निवडलेल्या लोकांचे संरक्षण करतो. तो त्यांचे सामर्थ्य आहे. अभिषिक्त म्हणजे मसीहा ख्रिस्त, ज्याचा उल्लेख स्तोत्रांमध्ये इस्रायलांचा सोडविणारा असा केला गेला आहे. यशायाचे पुस्तक 40वा अध्याय आणि 11वे वचन सांगते. यशायाचे पुस्तक 40वा अध्याय 11वे वचन. मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील आणि पोरे पाजणाऱ्यास सांभाळून नेईल. होय श्रोतानो, आमचा परमेश्वर आमची ढाल आहे. तो विश्वासास पात्र आहे. तो आपली अभिवचने पूर्णत्वास नेणार आहे. मानव कित्येकदा विश्वासघात करतो, दिलेले वचन पाळत नाही. परंतु मानवाप्रमाणे परमेश्वर चंचल वृत्तीचा नाही. या जिवंत, खऱ्या, सामर्थ्यशाली परमेश्वराचा आपण कधी अनुभव घेतला आहे काय? दाविदाच्या या जिवंत परमेश्वराला जर तुम्ही ख्रिस्ताद्वारे कधी साथ घातली नाही, तर आज आपण घालू शकता. तो नक्कीच तुम्हाला प्रतिसाद देईल. येशू ख्रिस्त हा आमचा उत्तम मेंढपाळ आहे. तो आमचा प्रतिपाळ करेल, आम्हाला वाहून नेईल. 29व्या स्तोत्राची प्रस्तावना आता आपण पाहणार आहोत. विजेच्या गडगडाटामध्ये परमेश्वराची वाणी ही या स्तोत्राची मध्यवर्ती कल्पना आहे. हे स्तोत्र निसर्गाविषयी आहे. या स्तोत्रामध्ये वादळातली उदासीनता आहे, ढगांचा गडगडाट आहे, विजेचे चमकणे आहे आणि भयावह वातावरण आहे. हिब्रू काव्याचा हे स्तोत्र एक उत्कृष्ट नमुना आहे. या स्तोत्राची सुरुवात पहा कशी गौरवशाली आहे. दावीद म्हणतो, अहो दिव्य दूत हो, परमेश्वराला श्रेय द्या. परमेश्वराला गौरव व सामर्थ्य यांचे श्रेय द्या. परमेश्वराला त्याच्या वैभवी नामाचे श्रेय द्या. पावित्र्याने युक्त होऊन त्याची आराधना करा. या वचनाद्वारे दावीद आमचे विचार उदात्त अशा परमेश्वराकडे वळवतो. शेवटची वचने पुन्हा देवाला मोठे गौरव देतात. परमेश्वर जलप्रलयावर आरूढ होतो. परमेश्वर राजस्थानावर सर्व काळ बसलेला आहे. परमेश्वर आपल्या लोकास सामर्थ्य देईल. परमेश्वर आपल्या लोकास शांतीचे वरदान देईल. परमेश्वराचा संपूर्ण निसर्गावर, मग निसर्गाने कितीही रौद्र रूप धारण केलेले असो, ताबा आहे. आणि आमचे जीवन जर त्याच्या अधीन असेल, तर त्या जीवनातल्या संकटांवर देखील त्याचा ताबा आहे. श्रोत्यानो, जर आपण जीवनातील कुठल्याही भयंकर संकटात सापडलेले आहात, तर इकडे तिकडे धाव न घेता देवाच्या वचनांकडे वळा आणि स्तोत्र 29 वाचा. ह्यामध्ये भयंकर भीषण वादळात संकटात सापडलेल्यांसाठी संदेश आहे. श्रोत्यानो, आम्ही ह्या स्तोत्राची प्रस्तावना पाहिली. या मध्यवर्ती कल्पनेचा विकास अर्थात ढग, वीज यांच्या कडकडाटामध्ये परमेश्वराची वाणी, जी आम्ही मध्यवर्ती कल्पना पाहिली, तिचा विकास या स्तोत्राच्या 3 ते 10 या वचनात करण्यात आला आहे. परमेश्वराच्या वाणीचा 7 वेळा उल्लेख करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, परमेश्वराचा ध्वनी जलाशयावर आहे, परमेश्वराचा ध्वनी प्रबल आहे, परमेश्वराचा ध्वनी प्रतापमय आहे वगैरे. दावीद आपल्या प्रशासकीय कामात युद्धामध्ये गुंतून पडणारा माणूस नव्हता. त्याला निसर्गाची ओढ होती आणि त्याचे निसर्गाचे निरीक्षणही बारकाईचे असे. तो सिंहासनारूढ असूनही त्यावरच बसून राहणारा नव्हता. तरी सुद्धा जेव्हा ते वादळ आले, तेव्हा तो येरुशलेम शहरात होता, आपल्या महालात होता, जो सिनाय पर्वतावर होता, जेथून त्याला सर्व बाजूचे मनोरम दृश्य दिसू शकत होते. ईशान्येकडे दृष्टी टाकल्यावर त्याला दिसत होते
की ढग कसे एकत्रित होत आहेत आणि वादळाची सुरुवात कशा प्रकारे होत आहे. या स्तोत्रामध्ये त्याने रौद्र स्वरूप धारण करणाऱ्या झंझावाती वादळाचे वर्णन केले आहे. या स्तोत्राचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी येरुशलेम शहराचे भौगोलिक स्थान लक्षात घेणे आवश्यक आहे असे मला वाटते. तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये मागच्या बाजूला जर नकाशे असतील, येरुशलेमेचे स्थान दाखवणारा नकाशा पहा. हा नकाशा पाहत असताना तुम्हाला तुमच्या डाव्या हाताकडे पश्चिमेला भूमध्य समुद्र दिसेल, तर उत्तरेकडे वर 2 पर्वतांच्या रांगा दिसतील. हैफाच्या बाजूला कर्मेल पर्वत व हर्मोन पर्वत आहे. पूर्वेकडे गालिल समुद्र आहे. एस्लोनचा सखोल प्रदेश, यार्देन नदी व मृत समुद्र आहे. शमरोनमध्ये एबाल व गिर्जिम हे पर्वत आहेत आणि उत्तरेकडे जवळच खडतर चिंचोळा प्रदेश आहे. येरुशलेमच्या उत्तरेला बेथेल, आय व अनाथोत ही शहरे आहेत. येरुशलेम शहरातून तुम्ही पश्चिमेकडे पाहिले तर तुम्हाला जोप्पा शहर दिसेल. पश्चिमेकडे येरिहो शहर आहे. दक्षिणेकडे यहुदाचा वाळवंटी प्रदेश आहे. दावीद आपल्या सिनाय पर्वतावरील महालातून जे येरुशलेमेतले सर्वात उंच ठिकाण होते, तेथून हा सर्व भूप्रदेश पाहू शकत होता. आता आपण ह्याची पहिली 2 वचने वाचूया. 29 स्तोत्र, पहिली 2 वचने. अहो दिव्य दूत हो, परमेश्वराला श्रेय द्या. परमेश्वराला गौरव व सामर्थ्य ह्यांचे श्रेय द्या. परमेश्वराला त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या. पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा. या ठिकाणी स्तोत्रकर्ता या पृथ्वीवर जे बलवान शक्तिशाली लोक आहेत त्यांना उद्देशून बोलत आहे. त्यांनी आपल्या बलाबद्दल व सामर्थ्याबद्दल परमेश्वराला श्रेय द्यावे, त्याबद्दल त्याला गौरव द्यावे असा बोध तो त्यांना करीत आहे. तसेच त्यांनी तारणारच्या अधीन असावे असेही तो त्यांना सांगत आहे. हा बोध केल्यानंतर दावीद त्या भयंकर वादळाचे वर्णन करतो. 3 आणि 4 वचने पहा. परमेश्वराचा ध्वनी जलामधून चढत आहे. प्रतापशाली देव गर्जना करीत आहे. परमेश्वर जलाशयावर आहे. परमेश्वराचा ध्वनी प्रबल आहे. परमेश्वराचा ध्वनी प्रतापमय आहे. दावीद त्या भयंकर वादळाचे वर्णन करीत आहे. ही तर वादळाची सुरुवात आहे. वायव्य दिशेला दूरवर गडगडाट होत आहे आणि विजा चमकत आहेत. हळूहळू वादळाची गती वाढत आहे आणि ते येरुशलेमेच्या दिशेने सरकत आहे. यहोवा देवाचा ध्वनी त्या गडगडाटात आहे. दावीद आपल्या महालातून येणारे वादळ पाहत आहे. तो सोसाट्याच्या वाऱ्याचा आवाज ऐकत आहे. आभाळातले ढग काळे कुट्ट व भयावह संतप्त दिसत आहेत आणि सूर्य त्या ढगांमध्ये लपल्यामुळे भर दुपारी अंधार पडला आहे. हळूहळू ढगांचे गडगडणे, विजांचा कडकडाट वाढत आहे. हा काही पावसाळ्यातला पाऊस नव्हता. एक साधारण वादळ नाही, तर ते चक्रीवादळ होते. हे वादळ भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन थडकते आणि त्याच्या आगमनाने महाकाय लाटा मोठा नाद करून किनाऱ्यावर आदळतात आणि लगेचच हे वादळ भूमीवर प्रवेश करते. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या या वादळातून येरुशलेमेची सुटका होणार नाही आणि या वादळात परमेश्वराचा भयप्रद प्रतापशाली ध्वनी ऐकायला येतो. 5 वचन पहा. परमेश्वराचा ध्वनी देवदारू मोडितो. परमेश्वर लबानोनाच्या देवदारूचा चक्काचूर करीतो. जसं ढगांचा गडगडाट व वादळाचा वेग वाढतो, तसे लबानोन थरथरते. विजेच्या लोळांनी देवदारूंचे वृक्ष भस्मसात होतात. जमीन दुस्त होतात. कुत्र्याने सशाला तोंडात धरून हलवावे तसा बळकट असलेला हर्मोन पर्वत या वादळाने हलतो आणि हे भयंकर वादळ येरुशलेमेच्या दिशेने येते. आता 6 आणि 7 वचने पहा. तो त्यास वासराप्रमाणे उसळवायास लावितो. लबानोन व सियोन ह्यांना रान बैलाच्या वस्साप्रमाणे उसळवायास लावितो. या वादळाच्या आगमनाने संपूर्ण येरुशलेम शहरात स्मशान शांतता पसरते. रस्ते निर्मनुष्य होतात. या वादळातही परमेश्वराचा आवाज ऐकण्यासाठी तो संयमाने वाट पाहत आहे. 8 वचन. परमेश्वराचा ध्वनी वने कंपायमान करीतो. परमेश्वर कादेशचे वन कंपित करीतो. श्रोत्यांनो, येरुशलेमेतले थैमान हळूहळू कमी होत जाते आणि ते यहुदाच्या रानाकडे, दक्षिण व पश्चिमेकडे सरकते. म्हणजे कादेशच्या दिशेने ते जाते आणि शेवटी सिनायच्या रानामध्ये ते विरून जाते. वादळ संपुष्टात आल्यानंतर हवा ताजी बनते. मग दाविदाला किद्रोनच्या दरीतील पाण्याचा खळखळाट ऐकू येतो. 9 वचनात तो म्हणतो, परमेश्वराचा ध्वनी
हरिणीस गर्भ गाळावयास लावितो आणि वनवृक्ष पर्णहीन करीतो. त्याच्या मंदिरात सर्वत्र महिमा महिमा असा ध्वनी दुमदुमतो. असं वाटतं श्रोत्यांनो, की या वादळामुळे काहीतरी चांगले सिद्धीस गेले आहे. 10वं वचन, परमेश्वर जलप्रलयावर आरूढ होतो, परमेश्वर राजासनावर सर्व काळ बसलेला आहे. 11व्या वचनात तो म्हणतो, परमेश्वर आपल्या लोकांस सामर्थ्य देईल, परमेश्वर आपल्या लोकांस शांतीचे वरदान देईल. होय श्रोत्यांनो, आमच्या सर्व परिस्थितीत परमेश्वर आम्हाला सामर्थ्य देतो आणि शांती पुरवतो. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे ए. परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्यांबरोबर असते. आजचे प्रश्न, परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर, हे वचन कोणत्या स्तोत्रामध्ये आहे? ए. 26, बी. 28, सी. 27, डी. 29. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही पाहिले की संकट काळात आमच्याबरोबर देवाची उपस्थिती आवश्यक आहे. देव आमची प्रार्थना ऐकणारा आहे. आम्हाला आमच्या संकटातून बाहेर काढणारा आणि सोडविणारा देव आहे. फक्त आम्ही त्याच्याकडे धावा केला पाहिजे. तोच आमचे सामर्थ्य आणि आमची ढाल आहे. प्रियानो, काय संकट काळात आपण परमेश्वराचा धावा करतो? काय तो आमचे सामर्थ्य आणि आमची ढाल आहे असे आम्ही स्वीकारतो? आपण विचार करूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी. तू आज आम्हाला पुन्हा एकदा आठवण करून दिलेली आहेस की तू सर्वसमर्थ देव आहेस, ज्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवावा. कारण आमच्या संकट काळामध्ये आमचे मित्र, नातेवाईक कोणी आम्हाला मदत करू शकत नाही. परंतु बाप्पा, तू मात्र आम्हाला मदत करू शकतोस आणि विशेष करून आमच्या प्रत्येक त्रासामधून तो आम्हाला बाहेरही काढू शकतो, याची खात्री आम्हाला पटलेली आहे. आणि म्हणून प्रभूजी, आमच्या उर्वरित आयुष्यामध्ये आम्ही सातत्यानं तुझ्यामध्ये राहावं आणि प्रभूजी, तुझी उपस्थिती आमच्या जीवनामध्ये असावी, यासाठी आम्ही तुला विनंती करतो. होय प्रभूजी, तू ये, आमच्या अंतःकरणामध्ये तू वस्ती कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. विश्वास ठेवा आणि देवाचे गौरव पहा. प्रभू आपणाबरोबर सदैव असो.